ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषामध्ये अलंकापुरी नगरीमध्ये तुकोबांचं आगमन झालंय। संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने निमंत्रण खरं तर तुकाराम महाराज संस्थानला दिलं होतं आणि त्यानंतर तुकाराम महाराज संस्थानने ते निमंत्रण स्वीकारून या ठिकाणी आलेले आहेत। आता तुकोबरायांची जी पालखी आहे ती माऊली मंदिरामध्ये आलेली आहे, विसावती आहे। माझ्या समोर संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त आहेत। सर, कशा पद्धतीने हा संपूर्ण जो सोहळा आहे तो संपन्न होतोय? आपल्या सर्वांना कल्पना आहे की श्री ज्ञानेश्वर महाराजांचं हे 750वं जन्मोत्सवाचं वर्ष आहे आणि याचं औचित्य साधून श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीनं जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थानला विनंती केली होती आणि त्या विनंतीचा स्वीकार करून संत तुकोबारायांची पालखी या ठिकाणी माऊलींच्या आळंदी येथे आलेली आहे। मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी ग्रामस्थ असतील, वारकरी असतील, सर्वांनी मोठ्या उत्साहामध्ये त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे की या उत्साहाच्या निमित्तानं संत श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांची संत भेट आज होणार आहे। खरोखर हा एक जीवनामधील अत्यंत महत्त्वाचा आणि भाग्याचा क्षण आहे असं मला वाटतं। नक्कीच जर आपण पाहिलं तर तब्बल 18 वर्षांनी या दोनही पालख्या आणि दोनही संतांची भेट ही अलंकापुरी नगरीमध्ये होती आणि यासाठीच अनेक वर्ष खरं तर वारकरी वाट पाहताना पाहायला मिळत होता आणि ती भेट आता काही वेळातच संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरामध्ये संपन्न होतीये। तुषार झरेकर, पुढारी न्यूज, श्री क्षेत्र आळंदी।